एकदम सोपी, झटपट होणारी आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी म्हणजे हॅपी हॅपी बिस्किट आईस्क्रीम. आता नावच बघा ना, हॅपी हॅपी म्हणजे हे आईस्क्रीम खाल्लं की चेहऱ्यावर आपोआप हॅपी हॅपी स्माईल येणारच. सगळ्यात आधी मी घेतलेले आहे म्हशीचे अर्धा लिटर तापवलेले गार दूध. साईसकटच घेतलेले आहे, फ्रीजमधले काढलेले आहे. कुकिंग प्रोसेस अजिबात नाही यात. मग मी इथे घेतलेत हॅपी हॅपीचे चोको चिप्स कुकीज किंवा बिस्किटांचे 2 पुडे. मग घेतले चॉकलेट सिरपचे 1 पाकिट. त्यानंतर घेतले चोको चिप्स आणि 7-8 चेरी या लहान लहान कट करून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच टूटी फ्रुटी घेतलेल्या आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. लहान मुलांना हे आवडतं म्हणून आपलं घालायचं हो. साखर यामध्ये ॲड नाही करायची, हेच खूप गोड होतं. म्हणून आता एक बिस्किटाचा पुडा फोडायचा आणि त्याचे हाताने तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, बघू शकता. आणि गरकन मिक्सरला फिरवून एक स्मूथ पावडर करून घ्यायची बिस्किटांची. ही पावडर पूर्ण 1 बिस्किट पुड्यांची आहे. आता या पावडरमध्ये सुरुवातीला थोडं दूध साईसकट घालायचं आणि गरकन फिरवून घ्यायचं. टेक्स्चर बघू शकता. मग राहिलेलं दूध यात सगळं घालायचं आणि एक अख्खं पाकिट चॉकलेट सिरपचे घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एक प्लॅस्टिकचा डब्बा घेऊन त्यात वाटलेलं मिश्रण ओतायचं. आता बिस्किटांचा दुसरा पुडा फोडून त्यातले बिस्किट 8-9 काढायचे आणि त्याचे हाताने लहान लहान तुकडे करून घ्यायचे. बाकीचे 4-5 उरलेले बिस्किट सजावटीसाठी ठेवून द्यायचे. मग आईस्क्रीमच्या डब्यामध्ये तुकडे केलेले बिस्किट स्वाहा करायची. त्याचसोबत टूटी फ्रुटी, चेरीचे तुकडे, चोको चिप्स ॲड करून घालायचे आणि मग काय चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. साखरेची खरंच सांगते अजिबात गरज लागत नाही. जर घालायची असेल तुम्हाला तर फक्त 2 ते 3 चमचे ॲड करा. मग आईस्क्रीमवर वरून चॉकलेट सिरप घालून कशी पण डिझाईन करू शकता, व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि यातलं थोडं चॉकलेट सिरप हे वेगळं काढून ठेवायचं नंतर सजावटीसाठी. आता हे आईस्क्रीम मी 2दा प्लॅस्टिक पेपरने कवर करून घेतलं. व्हिडिओमध्ये प्रोसेस बघू शकता. म्हणजे आईस्क्रीमवर बर्फ जमा होणार नाही. आणि डब्याचे झाकण लावून 1 दिवसासाठी आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवून दिली आहे. आणि दुसऱ्या दिवशी आईस्क्रीमचं टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता. आईस्क्रीम सर्व करताना त्यावर चॉकलेट सिरप ओतायचं आणि वरून काही बिस्किटांचे तुकडे आणि चॉकलेट वेफर स्टिक ठेवून द्यायची. झाली तयार आपली हॅपी हॅपी बिस्किट आईस्क्रीम. आहे की नाही झटपट पटापट रेसिपी.